उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणामधल्या आरोपीला अद्यापही अटक नाही। दाऊद शेखला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचं पथक कर्नाटकमध्ये। देवेंद्र फडणवीसांनी पवार, आदित्य, उद्धव ठाकरेंवरती आरोप करण्यासाठी दबाव आणला। अनिल देशमुखांचा आरोप, मिरजेच्या समित कदम सोबत आरोपांची प्रतिज्ञापत्र पाठवल्याचा पुन्हा एकदा दावा। अनिल देशमुखांच्या आरोपांना चित्रा वाघ आणि केशव उपाध्ये यांच्याकडून प्रत्युत्तर। समित कदमचे आदित्य आणि शरद पवार यांच्या सोबतचे फोटो ही ट्विट। पुण्यामधल्या पुरावरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर सडकून टीका। एकाही शहरामध्ये नियोजन नाही, नगरसेवक नसल्यानं जबाबदारी घेणारं कोण, राज ठाकरेंचा सवाल। पुण्यामध्ये पूर येऊन गेल्यावर नदीपात्रातील राडारोडा काढण्याचं काम सुरू। पुणे महानगरपालिकेचा उफराटा कारभार। पुण्यामधल्या पूर परिस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन। पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा। खलाटे रात्रभर एकता नगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी ही माहिती। अमित शहांनी वचन देऊनही आनंदराव अडसूळांना राज्यपाल केलं गेलं नाही। मुलगा अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केली नाराजी। शहा फडणवीसांमुळे 2 ते 3 वेळा माघार घेतल्याची सलही बोलून दाखवली। विविध योजनांच्या जाहिरातींवर सरकार 270 कोटी 5 लाख रुपये खर्च करणार। महायुती सरकारचा शासन निर्णय जारी। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होणार। सुप्रीम कोर्टाच्या 4ही गटांना नोटिसा। पंकजा मुंडे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर। बीड शहरामध्ये पंकजांचं जंगी स्वागत। मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ नये या पवारांच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंचा टोला। शरद पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा सल्ला। अदानी अंबानींवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर पुन्हा एकदा सडकून टीका। अध्यक्षांनी मनाई केल्यावर सभागृहामध्ये गदारोळ। अग्निवीर योजनेवरून देखील टीकास्त्र। राज्यामध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू। 5 आवडत्या कंत्राटदारांना मदत निधी दिला जातोय। रस्ते घोटाळ्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्यासाठी चक्क पेवर ब्लॉकचा वापर। कित्येक टन वजनाचे ट्रक पेवर ब्लॉक कसे काय पेलणार, वाहन चालकांचा संतप्त सवाल। मोबाईल गेमच्या नादी लागून 15 वर्षांच्या मुलानं गमावला जीव। गेममधला टास्क पूर्ण करण्यासाठी 14व्या मजल्यावरून उडी। पिंपरी चिंचवडच्या किवळे भागामधली धक्कादायक घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।